तर आज आपण MPSC फॉरेस्ट्रीची जी काही एक्झाम झालेली आहे 2025 मध्ये जो ऍड होती 2024ची, तर त्याच्यामध्ये जो काय ॲग्रिकल्चर ऑप्शनल होता त्याचा जो काय पेपर झालेला आहे त्याचं आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर आता आपण चालू करूया की डिस्कशनमध्ये बेसिकली काय काय क्वेश्चन्स बघूया की कसे क्वेश्चन्स आले होते, क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीचे होते, डिफिकल्टी लेवल काय होती, ह्याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा आता ह्याच्यामध्ये की क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 5 फ्रॉम 7. म्हणजे 7 प्रश्नापैकी तुम्हाला पहिले किंवा 7 प्रश्नापैकी पहिल्या क्वेश्चन मधले 5 क्वेश्चन्स हे तुम्हाला शॉर्ट नोट्स काय करायचे आहेत, कंपल्सरी लिहायचे 7 पैकी 5. ठीक आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्काला आहे, तर 8 मार्काला आहे. म्हणजे 40 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे तुमचा. तर पहिला क्वेश्चन जो होता इट वॉज अ शॉर्ट नोट आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा आता कशा पद्धतीने विचारलेले आहेत. फर्स्ट, डिफाइन वॉटर रिक्वायरमेंट, इट्स फॉर्म्युली अँड एक्सप्लेन डिफरंट अप्रोचेस ऑफ एस्टिमेशन ऑफ वॉटर रिक्वायरमेंट्स. तर हा फर्स्ट क्वेश्चन होता. बेसिकली जो इरिगेशन शेड्युलिंग वगैरे आहे किंवा बेसिकली तुमचा ॲग्रोनॉमी मधला म्हणूया किंवा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मधला हा टॉपिक बेसिकली आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता. सेकंड क्वेश्चन वॉज एक्सप्लेन सॉइल सर्वे. सॉइल सर्वे काय आहे बेसिकली हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. ह्याचे मेथड्स वगैरे आहेत, ते मेथड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे होते. देन यू हॅव टू राईट द मॅपिंग इन ॲग्रिकल्चर, सॉइल सर्वेइंग अँड मॅपिंग इन द ॲग्रिकल्चर. सॉइल सर्वे काय आहे, मॅपिंग कसं केलं जातं, कोणकोणते मेथड्स आहेत हे तुम्हाला लिहायचं होतं. येस. देन टाइप्स ऑफ सर्वे अँड देअर इंटरप्रिटेशन. ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन ॲग्रिकल्चर मार्केटिंग. आता इकॉनॉमिक्स मधला हा क्वेश्चन आहे, ॲग्रिकल्चर मार्केटिंग. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय होते. सो व्हॉट वर इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट ॲग्रिकल्चर मार्केटिंग पहिला सांगायचं आहे, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे होते. ते झाल्यानंतर रोल अँड फंक्शनिंग ऑफ रेग्युलेटेड मार्केट्स. रेग्युलेटेड मार्केट्स आपण म्हणायला गेलं तर रेग्युलेटेड म्हणजे काय, जे गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतात त्यांचं. एक्झाम्पल इज युअर एपीएमसी. एपीएमसी इज अ रेग्युलेटेड मार्केट. इट्स अ रेग्युलेटेड मार्केट. तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं होतं. देन क्वेश्चन नंबर 4, डिस्क्राइब द डिफरन्सेस बिटवीन formal and agriculture extension education and its principles. One of the easy question again. एक्सटेन्शन मधला पहिलाच टॉपिक आहे की फॉर्मल आणि एक्सटेन्शन एज्युकेशन मधला डिफरन्स काय किंवा प्रिन्सिपल्स काय काय त्याचे. एक्सटेन्शन एज्युकेशनचे प्रिन्सिपल्स वेगळे आहेत, लक्षात ठेवा. जवळजवळ 15 ते 16 प्रिन्सिपल्स आहेत. ते 15 ते 16 प्रिन्सिपल्स तुम्हाला लिहायचे. बट ऑफकोर्स इट इज अ लेंदी क्वेश्चन अगेन वी कॅन से. बट येस, खूप सोपा क्वेश्चन आहे. देन डिस्क्राइब द रोल ऑफ इंडिजिनियस टेक्निकल नॉलेज. सो इट इज अ ITK. ITK चा रोल परत अगेन इट इज अ क्वेश्चन ऑफ द एक्सटेन्शन एज्युकेशन मधला हा क्वेश्चन आहे. इन द इंडियन ॲग्रिकल्चर अँड एक्सप्लेन इट्स व्हेरियस सोर्सेस. ह्याचे सोर्सेस वेगवेगळे सांगायचे तुम्हाला. इंडिजिनियस टेक्निकल नॉलेजचा अर्थ बेसिकली काय असतो, जे नॉलेज बेसिकली तुमच्या जनरेशन आफ्टर जनरेशन तुमच्या पूर्वजांच्याकडून किंवा तुमच्या वडिलांच्याकडून, त्यांच्या वडिलांच्याकडून जे काय मिळालेलं असतं जनरेशन आफ्टर जनरेशन, दॅट इज द इंडिजिनियस टेक्निकल नॉलेज. जे तुम्हाला कुठल्याही एज्युकेशन सिस्टीम मधून मिळत नाही, पण ते तुम्हाला तुमच्या घरातून एक्सपिरियन्स नुसार मिळतं. ठीक आहे. Then question was explain various mechanical means of soil erosion control. Now it is the mechanical means आहे, लक्षात ठेवा. मेकॅनिकल मीन्स आहे. सो ॲग्रोनॉमिकल मेजर्स असतात आणि मेकॅनिकल मेजर्स असतात. हे दोन मेजर्स असतात. पण याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारलाय, व्हेरियस मेकॅनिकल मीन्स आहे. म्हणजे काय तुमचे कंट्रोल्स असतात, कंट्रोल बंडिंग असेल, ट्रेंचेस असेल किंवा बेसिकली टेरेसिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायच्या होत्या. ॲग्रोनॉमिकल नव्हत्या लिहायच्या, तर मेकॅनिकल हे लिहायचं होतं. And the seventh question was describe the agroecological zones of India. Agroecological zones वरती तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन लिहायचा होता. आता दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स वेगळे आहेत आणि ॲग्रोइकॉलॉजिकल झोन्स वेगळे आहेत. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर दोन वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला कंबाईन इथं करायचं नाहीये, लक्षात ठेवा. कन्फ्युजन बऱ्याच वेळेला होतं की ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स बरेच वेळेला ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स मध्ये लिहिलं जातं. इकॉलॉजिकल झोन्स तुम्ही ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स मध्ये असं बऱ्याच वेळेला लिहिलं जातं. तर इथं कन्फ्युजन करायचं नाहीये. क्वेश्चन कशावरती आहे तुमचा, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स ऑफ इंडियावरती. तर हे तुम्हाला लिहायचं होतं. देन क्वेश्चन नंबर 2A. First question again very simple question. Define tillage and its importance in agriculture and explain modern concepts of tillage. टिलेज काय आहे, टिलेजची डेफिनेशन लिहायची.
त्याचं महत्व काय, इम्पॉर्टन्स काय, सिग्निफिकन्स काय हे तुम्हाला लिहायचं होतं. आणि ते झाल्यानंतर मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ टिलेज. मॉडर्न कॉन्सेप्ट म्हणजे बेसिकली तुम्हाला काय काय लिहायचं होतं, मिनिमम टिलेज असेल, झिरो टिलेज असेल, स्टबल मच टिलेज असेल, ह्या गोष्टी तुम्हाला तिथं लिहायच्या होत्या. सो झिरो टिलेज अँड मिनिमम टिलेज आर व्हेरी इम्पॉर्टंट points or the types of tillage, modern techniques of the tillage that you have to explain it here. ते झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये व्हॉट इज लँड डिग्रेडेशन अँड एक्सप्लेन द मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्रेडेशन विथ इट्स कन्झर्वेशन टेक्निक्स. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मधला हा टॉपिक आहे. तर लँडचं डिग्रेडेशन का होतं? सो बेसिकली वी कॅन से सॉइल इरोजन असेल, इट इज वन ऑफ द कॉज फॉर द सॉइल डिग्रेडेशन म्हणूया आपण, किंवा लँड डिग्रेडेशन म्हणूया, किंवा डिफॉरेस्टेशन असेल, अर्बनायझेशन असेल, पोल्युशन असेल, मोनोक्रॉपिंग असेल, एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर असेल, एक्सेसिव्ह यूज ऑफ इरिगेशन असेल, ह्याच्यामुळे तुमची लँड डिग्रेड होते. म्हणजे लँड जी आहे तुमची, किंवा सॉइल आहे किंवा लँड आहे, ह्याची जी काही फर्टिलायझर स्टेटस असते किंवा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतात, ती डिग्रेड कसे होतात हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं होतं. हे झाल्यानंतर मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्रेडेशन, कोणकोणते फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे लँडचं डिग्रेडेशन होतं, आणि कन्झर्वेशन टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आपण यूज करू शकतो जेणेकरून तुमचं लँडचं डिग्रेडेशन होणार नाही, हे तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये लिहायचं होतं. द थर्ड क्वेश्चन वॉज फॉर 10 मार्क. 10 मार्क. डिस्क्राइब मार्केट पॉलिसीज अँड करंट इश्यूज इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग. डिस्क्राइब मार्केट पॉलिसीज, कोणकोणत्या मार्केटच्या पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, आपण वी कॅन से. सो गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट डिफरंट मार्केट पॉलिसीज. से फॉर एक्झाम्पल मॉडेल APMC ऍक्ट असेल, किंवा बेसिकली तुमचं नाम असेल, ग्राम्स असेल, हे मार्केटिंग पॉलिसीज झाल्या लक्षात ठेवा तुमच्या. ह्याच्याबरोबर तुम्हाला काय सांगायचं होतं की मार्केटिंग मधले प्रॉब्लेम्स काय. सो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मधला हा क्वेश्चन आहे. सो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मधलं म्हणूया आपण. सो इट इज अ क्वेश्चन फ्रॉम द ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. आणि ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, 10 मार्कासाठी क्वेश्चन लिहायचा होता. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरती वेटेज ठेवू शकता की 5-5, 5+5 असं वेटेज तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. मार्केट पॉलिसीज वरती एक क्वेश्चन लिहायचा, एक सेक्शन लिहायचा आहे. सेकंड सेक्शन यू हॅव टू राईट ऑन द प्रॉब्लेम्स इन द agriculture marketing. So current issues in the agriculture marketing you have to write. Then question number 3A. 3A मध्ये explain in detail about, first is the definition, second concept, evolution of sustainable agriculture, and describe the organic farming concept and various systems of sustainable agriculture. Now see here, किती याच्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत बघा. एक तर तुम्हाला पहिल्यांदा डिफाइन करायचं आहे, कशाला डिफाइन करायचं आहे, तर सस्टेनेबल ऍग्रिकल्चरला तुम्हाला पहिल्यांदा डिफाइन करायचं आहे. सेकंड काय करायचं आहे, तो कॉन्सेप्ट काय आहे, म्हणजे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय आहे, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये नेमकं काय केलं जातं हे तुम्हाला सेकंडली एक्सप्लेन करायचं आहे. थर्ड काय करायचं आहे, इव्होल्युशन, म्हणजे सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा उगम कसा झाला, जन्म कसा झाला. सो बेसिकली व्हॉट आर द रिझन्स वी कॅन से, कधीपासून हे सुरुवात झाली, त्याचं कारण काय होते हे तुम्हाला लिहायचं आहे. हे झाल्यानंतर सेकंड सेक्शन मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचा कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे फर्स्ट, आणि सेकंडली काय करायचं आहे, व्हेरियस सिस्टीम्स ऑफ सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. सेकंडली व्हेरियस सिस्टीम्स ऑफ सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, म्हणजे ह्याच्यामध्ये 5 सेक्शन झाले लक्षात ठेवा. किती सेक्शन झाले, 5 सेक्शन्स. 5 सेक्शन्स यू हॅव टू राईट इट हिअर. अगेन वन ऑफ द लेंथी क्वेश्चन आहे हा, पण हे तुम्हाला खूप सोपा क्वेश्चन होता. 5 सेक्शन्स तुम्ही जरी याच्यामध्ये ऍड केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात तिथे. Then the next B, question number 3B was, what are the major principles of extension education? Now it is a repeated question again. वरती बघितलं होतं, so principles विचारले होते तुम्हाला. Now see here, we'll just see. Now see, question number 1A D मध्ये काय विचारले, describe the differences between formal and extension education and its principles. Principles विचारलेत. सो फॉर्मल एज्युकेशन असेल किंवा ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन असेल, ह्याचे तुम्हाला प्रिन्सिपल्स विचारल्यात. आणि इथं बघा क्वेश्चन नंबर 3B मध्ये काय विचारले, मेजर प्रिन्सिपल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन. सो वी कॅन से इट इज अ रिपीटेड क्वेश्चन. वरच रिपिटेशन आहे, हा ठीक आहे, निम्मा क्वेश्चन जरी रिपिटेशन असला तरी इट इज अ रिपिटेशन, ठीक आहे. सेकंड, एक्सप्लेन इन डिटेल अबाउट न्यू मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज इन ऍग्रिकल्चर. न्यू मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज काय आहेत, तुमचं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, टेलिग्राम चॅनल्स आहेत, किंवा बेसिकली आपण म्हणून इंस्टाग्राम्स आहेत. तरी मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी झाले किंवा कम्युनिकेशन मेथड झाले जे ऍग्रिकल्चरमध्ये आता यूज केले जातात. SMS आहेत, परत तुमचे फोन कॉल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. क्वेश्चन नंबर 3C, एक्सप्लेन इन डिटेल ड्रॉट
ड्रॉट म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये डेफिनेशन आणि ड्रॉट नेमकं काय असतं हे लिहायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ ड्रॉट म्हणजे तुमचं ऍग्रिकल्चर ड्रॉट असेल, मेट्रोलॉजिकल ड्रॉट असेल, हायड्रोलॉजिकल ड्रॉट असेल, तर हे लिहायचं तुम्हाला. ते झाल्यानंतर प्लांट अडॅप्टेशन टू ड्रॉट, प्लांट अडॅप्टेशन टू द ड्रॉट, ड्रॉट टॉलरन्स अँड स्ट्रॅटेजी फॉर ड्रायलँड ऍग्रिकल्चर. सो बेसिकली लक्षात ठेवा हा ड्रायलँड ऍग्रिकल्चर मधला टॉपिक आहे, ड्रायलँड ऍग्रिकल्चर मधला टॉपिक आहे ड्रायलँड ऍग्रिकल्चर. बट बेसिकली जर ह्याच्यामध्ये बघितला अडॅप्टेशन टू द ड्रॉट हे क्रॉप फिजिओलॉजी मध्ये आपण शिकतो. स्ट्रेस फिजिओलॉजी जो टॉपिक आहे क्रॉप फिजिओलॉजी मध्ये बेसिकली, तर त्याच्यामध्ये आपण शिकतो की अडॅप्टेशन टू ड्रॉट, प्लांट मध्ये ड्रॉट साठी अडॅप्टेशन जे काय आहे ते आपण कुठे शिकतो तुमच्या क्रॉप फिजिओलॉजी मध्ये. सो बेसिकली यू कॅन से यू कॅन कंबाइन द नॉलेज हियर अँड यू कॅन राइट द आन्सर. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन इन डिटेल अबाउट हर्बिसाइड रेजिस्टन्स इन वीड. म्हणजे वीड मध्ये हर्बिसाइडचा रेजिस्टन्स का येतो, कसा येतो, हा एक क्वेश्चन आहे. सेकंड, इट्स मॅनेजमेंट. मग आता हर्बिसाइड रेजिस्टन्स जे आहे त्याला मॅनेज कसं करायचं जेणेकरून तुमच्या वीड मध्ये रेजिस्टन्स निर्माण होऊ नये, याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, कोणकोणते मेथड्स यूज करू शकतो हे लिहायचं तुम्हाला. देन बायो हर्बिसाइड्स हे तुम्हाला लिहायचं आहे. अँड बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस इन वीड मॅनेजमेंट. म्हणजे बायो हर्बिसाइड्स कोणकोणते बायो हर्बिसाइड्स आहेत तुम्हाला लिहायचं आहे. बायो हर्बिसाइडचा यूज लिहायचं, ऍडव्हान्टेजेस लिहू शकता, ऍप्लिकेशन कसं करायचं हे लिहू शकता तुम्ही. हे झाल्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचा यूज तुम्ही वीड मॅनेजमेंट मध्ये कसं करणार हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. सो इट इज अगेन वी कॅन से अ ब्रॉडर अप्रोच फॉर द दिस टॉपिक. देन question number 4b, explain in detail about saline, alkaline and sodic soil. One of the easy question. Why? Because you have to write about the basic soil. You have to write about the basic soil. Okay, basic soils आहेत तुमचे, त्याच्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. बेसिक सॉइल जे असतात त्याचं 3 क्लासिफिकेशन आहे, सलाइन सॉइल आहे, अल्कली सॉइल आहे. सो बेसिकली सोडिक अँड द अल्कलाइन सॉइल दे आर वन अँड द सेम, बट sodic and the alkali soil, so we can say both are the same. but ह्याच्यामध्ये जर टाकायचं असतं तर त्यांना ते काय टाकणं एक्सपेक्टेड होतं, सलाइन सॉइल, सोडिक सॉइल, सलाइन अल्कली सॉइल और सलाइन सोडिक सॉइल, अशा पद्धतीने त्यांनी टाकायला पाहिजे होतं क्वेश्चन ऍक्च्युअली. बट अगेन ठीक आहे, इट्स ओके. देन इट्स इम्पॅक्ट ऑन प्लांट ग्रोथ अँड रिक्लेमेशन ऑफ प्रॉब्लेमॅटिक सॉइल. सो प्लांट ग्रोथ वरती कसा इम्पॅक्ट होतो आणि हे जे काही सॉइल्स आहेत त्यांचं रिक्लेमेशन कसं करायचं, कारण रिक्लेमेशन तिन्हीसाठी वेगवेगळं आहे, लक्षात ठेवा. तिन्हीसाठी वेगवेगळं आहे. सलाइन सॉइलसाठी वेगळं, अल्कली और सोडिक सॉइलसाठी वेगळं, आणि अल्कली सोडिक सॉइल सलाइन अल्कली सॉइल किंवा सलाइन सोडिक सॉइल यांच्यासाठी सुद्धा वेगळं तुम्हाला काय लिहायचं आहे, मॅनेजमेंट लिहायचं आहे. कॉमनली तुम्ही मॅनेजमेंट लिहायचं नाहीये, तर वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळ्या सॉइलसाठी वेगवेगळ्या प्रॉब्लेमॅटिक सॉइलसाठी वेगवेगळी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायची होती. Then question number 4c, explain about farm budgeting. Again it is a topic of agriculture economics. Farm budgeting टाइप्स कोणकोणते असतात, ज्याच्यामध्ये कंप्लीट असेल, पार्शियल असेल, तर ह्याचे टाइप्स लिहायचे होते फार्म बजेटिंगचे. स्टेप्स कोणकोणते आहेत, जो 10 ते 12 स्टेप्स आहेत, 10 ते 11 स्टेप्स आहेत बेसिकली. आता रेफरन्स बुक टू रेफरन्स बुक तुम्हाला व्हॅरी होतं. आता VT राजू मध्ये 8 स्टेप्स दिलेले आहेत, बाकीच्या काही रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला 10 मिळतील, काही याच्यामध्ये 11 मिळतील. बट अगेन यू हॅव टू राईट ऑल द स्टेप्स विच आर व्हेरी मच नेसेसरी फॉर द बजेटिंग. तर तुम्ही हँडबुक ऑफ ऍग्रिकल्चर जरी घेतला तर हँडबुक ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये वेगळे स्टेप्स आहेत. स्टेप्स कॉमनच असतात, बट बेसिकली त्यांनी काही स्टेप्स त्यांनी क्लब करून लिहिलेले आहेत. बट येस ऑफकोर्स जर काय तुम्ही सगळे कव्हर केला तर गुड. फार्म क्रेडिट अँड कॉस्ट कन्सेप्ट काय आहे, बेसिकली फार्म क्रेडिट जे काय तुम्ही लोन घेता ते, तो कॉन्सेप्ट काय आहे, और द कॉस्ट कॉन्सेप्ट हे तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं होतं. ठीक आहे. नाउ सेक्शन बी. सेक्शन बी क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी 5 आउट ऑफ 7. परत याच्यामध्ये सेम क्वेश्चन नंबर पहिला जो बघितला होता त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा तुम्हाला 5 सॉल्व करायचे आहेत 7 पैकी. पहिला क्वेश्चन काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. पहिलं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. सो प्लांट ब्रीडिंग मधला टॉपिक. सेकंड, डिस्क्राइब इन शॉर्ट. प्लांट ब्रीडिंग तुम्हाला शॉर्ट मध्ये डिस्क्राइब करायचं आहे. पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह लिहा,
आणि प्लांट ब्रीडिंग नेमकं काय असतं हे तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. देन राईट शॉर्ट नोट ऑन ग्रोथ कर्व. जो ग्रोथ कर्व आहे तुमचा सिग्मॉइडल ग्रोथ कर्व, दॅट यू हॅव टू एक्सप्लेन इट हिअर. सिग्मॉइडल ग्रोथ कर्व जो आहे तो तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचा होता. लॅग फेज, लॉग फेज, स्टेडी ग्रोथ फेज, द स्टेशनरी फेज, हे जे काही फेजेस आहेत हे तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं होतं. आता हा जो काही क्वेश्चन आहे ग्रोथ कर्व, इट इज फ्रॉम द क्रॉप फिजिओलॉजी. अगेन क्रॉप फिजिओलॉजी मधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला काय करायचं होतं, ग्रोथ कर्व हा तुम्हाला एक्सप्लेन करायचा होता. देन डिस्क्राईब द कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ कोकोनट ऑन द फॉलोइंग एस्पेक्ट. म्हणजे कोकोनटचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस लिहायचं होतं. अगेन वन ऑफ द इझी क्वेश्चन आहे, बट शक्यतो आपण कोकोनट बद्दल जे काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहे मेजरली आपण मेजर क्रॉप्स मध्ये बघत नाही. तर बेसिकली ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल कोकोनट तर त्यांच्यासाठी हा थोडासा डिफिकल्ट असू शकत होता. बट अगेन वी कॅन सी ज्यांनी केले हातातले मार्क आहेत. सोपा क्वेश्चन आहे. कमेंट ऑन इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. आता इंटिग्रेटेड पेस्ट आणि डिसीज मॅनेजमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा. डिसीज मॅनेजमेंट वेगळा आहे आणि पेस्ट मॅनेजमेंट वेगळा आहे. सो बोथ यू हॅव टू राईट सेपरेटली. तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये ह्याच्यामध्ये लिहायचं नाही, ह्याच्यामध्ये सेपरेट लिहायला लागणार आहे. कारण का पेस्ट मॅनेजमेंट जे आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हे थोडंसं डिफरंट येतं. इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट हे थोडंसं डिफरंट येतं. तो त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये जरी मेथड्स तुमचे सेम जरी असले तरी सुद्धा बेसिकली त्याच्यामध्ये ज्या मेथड्समध्ये बेसिकली जे काय आपण जे काही वेगवेगळे मेथड्स वापरतोय तर ते थोडंसं वेगवेगळे आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला हे सेपरेट लिहायचं आहे. राईट डाऊन द मोड ऑफ पॉलिनेशन. मोड ऑफ पॉलिनेशन बेसिकली तुम्हाला लिहायचं आहे. क्रॉस पॉलिनेशन असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन असेल ह्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आता मोड ऑफ पॉलिनेशन मध्ये क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशन काय असतात आणि बेसिकली ह्याचे मेकॅनिझम्स जे काय आहेत ते मेकॅनिझम तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिता येतं. देन कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन अगेन इट इज अ टॉपिक ऑफ द क्रॉप फिजिओलॉजी. जरी हा सीड जर्मिनेशन जर असेल तरी हा क्रॉप फिजिओलॉजी मध्ये आपण हा टॉपिक शिकतो. क्रॉप फिजिओलॉजी सीड जर्मिनेशनचे कंडिशन्स. आता ही इंटरनल कंडिशन्स आणि एक्सटर्नल कंडिशन्स याच्यामध्ये येतात. इंटरनल म्हणजे कोणते, तुमच्या सीडचे कंडिशन जे असतात ते फॅक्टर मॅटर करतात. आणि एक्सटर्नल म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा सॉइल मधलं सॉइल कंडिशन्स असतील किंवा क्लायमॅटिक कंडिशन्स असतील हे फॅक्टर आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सीड जर्मिनेशन. क्वेश्चन नंबर 6A, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द क्रॉप प्लांट्स. हे तुम्हाला लिहायचं आहे, सेक्शुअल आणि असेक्शुअल. म्हणजे आपण याच्यामध्ये म्हणूया असेक्शुअल मध्ये व्हेजिटेटिव्ह असेल तर ते तुम्हाला लिहायचं होतं. सॉरी असेक्शुअल मध्ये व्हेजिटेटिव्ह लिहायचं होतं. अपोमोक्सिस यू कॅन राईट देअर अगेन. आणि सेक्शुअल मेथड. देन क्वेश्चन नंबर 6B, हाऊ इज वॉटर ऍब्झॉर्ब. वॉटर ऍब्झॉर्प्शन कसं केलं जातं प्लांट्समध्ये. जे काही तुमचे रूट सिस्टीम आहेत त्या रूट सिस्टीम मधून प्लांट्स ऍब्झॉर्प्शन कसं केलं जातं, वॉटरचं ऍब्झॉर्प्शन कसं केलं जातं हे तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं होतं. अगेन इट इज अ क्वेश्चन ऑफ द क्रॉप फिजिओलॉजी. क्रॉप फिजिओलॉजी मधला हा क्वेश्चन आहे. तर बेसिकली हा जर काही क्वेश्चन तुम्ही बघितला तर याच्यामध्ये वेगवेगळे थेरीज आहेत लक्षात ठेवा. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर हे कसं केलं जातं प्लांटमध्ये ह्याच्यावरती बरेचसे थेरीज आहेत. तर ते थेरी लिहू शकता किंवा बेसिकली थेरीज पेक्षा तुम्हाला महत्वाचं काय ऍब्झॉर्प्शन कसं केलं जातं तुमच्या रूट्स मधून जे काय प्लांट वॉटरचं ऍब्झॉर्प्शन केलं जातं ते कुठल्या सेल्स मधून जातं, कोणकोणत्या मेथड मधून जातं, इंट्रासेल्युलर असतं किंवा सेल्युलर असतं, कसं होतं बेसिकली हे तुम्हाला लिहायचं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम पण काढू शकला असतं. जे काय तुमचं टीएस ऑफ द रूट आहे तर ते रूटचं टीएस काढून तुम्ही बेसिकली दाखवू शकत होता की वॉटरचं ऍब्झॉर्प्शन किंवा वॉटरचं मुवमेंट जी आहे तुमच्या प्लांटमध्ये ती कशी होते, वॅस्क्युलर बंडल्स पर्यंत कसं जातात हे तुम्हाला याच्यामध्ये दाखवता येत होतं. Describe the various external and the internal conditions affecting the rate of absorption. Again internal and the external. Internal म्हणजे प्लांटचे कंडिशन्स, एक्सटर्नल म्हणजे तुमचे क्लायमॅटिक किंवा सॉइलचे कंडिशन्स ह्याच्यामध्ये लिहू शकता. येस, राईट इन डिटेल कल्टिवेशन प्रॅक्टिस ऑफ द चिली ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली क्लायमेट अँड सॉइल लिहायचं, व्हरायटीज लिहायचे, मॅन्युअर फर्टिलायझर अँड इरिगेशन. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले लक्षात ठेवा. ह्या 4 पॉईंट्स वरती तुम्हाला ते लिहायचं. तर हे सोडून तुम्हाला लिहायची गरज लागणार नाही लक्षात घ्या. Question number 7A, define biotechnology and discuss the relevance of biotechnology in Indian agriculture. Now see, it is the biotechnology वरचा क्वेश्चन आहे. तर ह्याचा रिलेव्हन्स कसा आहे इंडियन ऍग्रिकल्चर मध्ये, ह्याचा रिलेव्हन्स काय आहे हे तुम्हाला लिहायचं होतं. इंडियन ऍग्रिकल्चरला स्पेसिफिकली लिहायचं तुम्हाला. इंडियन ऍग्रिकल्चर म्हणजे पेस्ट रेजिस्टंट क्रॉप्स असतील, डिसीज रेजिस्टंट क्रॉप्स असतील किंवा बेसिकली बीटी कॉटन असेल किंवा
बीटी क्रॉप्स असतील ह्याच्याबद्दल लिहू शकतो आपण. वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं की सिंथेटिक सीड असेल, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. टिश्यू कल्चरचा यूज ह्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. क्वेश्चन नंबर 7B, राईट इन डिटेल द स्टोरेज पेस्ट अँड डिसीज ऑफ द सिरियल्स अँड द पल्सेस अँड देअर कंट्रोल. म्हणजे आता स्टोर ग्रेन पेस्ट जे आहेत, प्रायमरी स्टोर ग्रेन पेस्ट, सेकंडरी स्टोर ग्रेन पेस्ट, इंटरनल फीडर आणि एक्सटर्नल फीडर, अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन करून त्यांच्याबद्दल लिहू शकता. त्यांचं काहीतरी एक्झाम्पल्स टाकू शकता. त्यांची डॅमेजिंग स्टेज कोणती असते, कशा पद्धतीने फीड करतात, हे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये टाकून बेसिकली तुम्ही काय करू शकता, ह्याचं कंट्रोल मेजर म्हणजे जे काही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे, कशाचं स्टोर ग्रेन पेस्ट जे असतात त्यांचं जे काही इंटिग्रेटेड मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आलं असतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7C, राईट शॉर्ट नोट ऑन सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आता सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी अगेन इट इज अ टॉपिक ऑफ द प्लांट ब्रीडिंग वी कॅन से. ठीक आहे. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, बेसिकली की जे काय प्लांटचे किंवा फ्लावरचे जे काही पोलन्स असतात दे आर नॉट एबल टू पॉलिनेट ऑर फर्टिलाइज देअर ओन फ्लावर. पण पोलन्स इथं स्टराईल नसतात, लक्षात ठेवा. मेल स्टरलिटीमध्ये काय असतं, पोलन आर स्टराईल किंवा नॉन फंक्शनल असतात. पण इथं दे आर फर्टाईल, बट ते स्वतःच्याच फ्लावरला पॉलिनेट करू शकत नाहीत किंवा फर्टिलाइज करू शकत नाहीत. हे सेल्फ पॉलिनेशन, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी तुम्हाला लिहायचे. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे टाइप्स लिहायचे तुम्हाला. कुठल्या कुठल्या वेगवेगळे टाइप्स आहेत सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीचे ते तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. गॅमेटोफायटिक असेल, स्पोरोफायटिक असेल किंवा हेट्रोमॉर्फिक असेल, म्हणजे बेसिकली जे काही फ्लावरचं स्ट्रक्चर असतं किंवा बेसिकली जे काही तुमचे फ्लावरचं स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. सो बेसिकली अँथरचं आणि बेसिकली तुमच्या स्टिग्माचं बेसिकली जे काय किंवा स्टाईलचं जे काय लेंथ वगैरे असते डिफरंट असतात. हे हेट्रोमॉर्फिक म्हणजे बेसिकली मॉर्फोलॉजी ही डिफरंट असते फ्लावर्समध्ये. ह्याच्यामुळे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पण येते. आणि गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक हे वेगवेगळे दोन परत काय त्याच्यामध्ये टाइप्स आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं होतं. सो इट इज फ्रॉम द अगेन प्लांट ब्रीडिंग मध्ये ह्याच्यामध्ये घेऊ शकता. Then describe the application of backcross method. So it is again a plant breeding topic, plant breeding, and write down the its merits and the demerits. मेरिट्स आणि डिमेरिट्स ह्याचे बॅकक्रॉस मेथडचे लिहू शकता. पण आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये त्यांनी डॉमिनंट जीन किंवा रेसेसिव्ह जीन असं स्पेसिफिकली विचारलेलं नाहीये. पण तुम्ही तिथं मेन्शन करा की डॉमिनंट जीन साठी किंवा बेसिकली आता ह्यांनी ऍप्लिकेशन विचारले. सॉरी, दे हॅव नॉट आस्क्ड द मेथड, बट त्यांनी ऍप्लिकेशन विचारलेलं आहे. तर बॅकक्रॉस मेथडचं ऍप्लिकेशन म्हणजे ते कशासाठी आपण यूज करू शकतो. से फॉर एक्झाम्पल ट्रान्सफरिंग ऑफ द सिंगल जीन. सो ऑलिगोजेनिक जे काय कॅरेक्टर्स असतात ते तुम्हाला ट्रान्सफर करायचे असतील किंवा पेस्ट रेजिस्टंट जीन ट्रान्सफर करायचं असेल, डिसीज रेजिस्टंट असेल, इल्डसाठी असेल किंवा व्हेरियस कंटेंट असेल, बेसिकली द ऑइल कंटेंटचं जीन्स असेल, हे तुम्हाला जेव्हा ट्रान्सफर करायचे असतात बेसिकली इट इज मोर रिलेटेड टू द ऑलिगोजेनिक जीन किंवा मोनोजेनिक आपण म्हणूया किंवा सिंगल जीन और स्पेसिफिक फ्यू जीन्स आपण म्हणू शकतो. त्यांना ट्रान्सफर करायचं बॅकक्रॉस मेथड इज वन ऑफ द बेस्ट मेथड वी कॅन से. आणि ह्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे. क्वेश्चन नंबर 8 अगेन, राईट इन डिटेल प्रिझर्वेशन मेथड्स ऑफ इम्पॉर्टंट फ्रुट्स अँड द व्हेजिटेबल्स. आता प्रिझर्वेशन कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं होतं. ठीक आहे. कॅनिंग असेल किंवा बॉटलिंग असेल बेसिकली. ठीक आहे. तर वेगवेगळे मेथड्स आहेत प्रिझर्वेशनचे, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्राईंग असेल अगेन. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड होतं. अँड लास्ट इज द राईट शॉर्ट नोट ऑन बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट अँड द डिसीज. अगेन जे काही तुम्ही इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट बघितला त्याच्यामध्ये परत तुम्हाला काय लिहायचं होतं, बायोलॉजिकल कंट्रोल इट इज वन ऑफ द मेथड. इथं पण तुम्हाला काय लिहायचं आहे, स्पेसिफिकली बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ द पेस्ट आणि डिसीज. म्हणजे दोन्हीसाठी सेपरेट तुम्हाला पॉईंट सेक्शन्स करायचे आणि दोन्ही सेक्शन्स मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे. ठीक आहे. सो ऍक्च्युअली दिस वॉज द वी कॅन से पेपर फॉर द एमपीएससी फॉरेस्ट्री ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा. आता जर का तुम्ही डिटेल जर का ह्याचं अनालिसिस करायला गेला तर माझं असं मत असेल की पेपर खूप सोपा होता, खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते, खूप असे वेग क्वेश्चन्स नव्हते, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स नव्हते. तुम्ही इझिली टॅकल करू शकत होता कारण का तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑप्शन्स पण होते. लक्षात ठेवा, तुम्हाला 8 क्वेश्चन्स पैकी 5च क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे होते. त्याच्यामधला फर्स्ट आणि 5वा जो क्वेश्चन होता तो कंपल्सरी होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय दिलं होतं, तुम्हाला ऑप्शन्स दिले होते. सो बेसिकली पेपर खूप सोपा होता, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते. काही काही टॉपिक्स वरती त्यांनी खूप फोकस केलेला आहे, जसं की प्लांट ब्रीडिंग असेल. आता जर का तुम्ही सेक्शन बी जर भेटला, प्लांट ब्रीडिंग असेल, क्रॉप फिजिओलॉजी असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल तर ह्याच्यावरती जास्त फोकस होता.
सेक्शन ए जर काय बघितला तर ॲग्रॉनॉमीमध्ये खूप जास्त फोकस नव्हता बेसिकली, पण याच्यामध्ये तुम्हाला सॉईल सायन्स असेल किंवा सॉईल वॉटर कन्झर्वेशन असेल, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन, सॉईल सायन्स, एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स याच्यावरती खूप जास्त भर दिला होता त्यांनी. इकॉलॉजीवरती इतकं जास्त त्यांचं फोकस नव्हता, लक्षात ठेवा. इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचा जो टॉपिक आहे ह्याच्यावरती जास्त त्यांचा फोकस नव्हता. आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा त्यांनी सीड टेक्नॉलॉजीवरती ॲज सच स्पेसिफिकली क्वेश्चन जास्त विचारलेले नाहीत. सीड जर्मिनेशनचे जरी त्यांनी क्वेश्चन विचारला असेल तरी तो आपण क्रॉप फिजिओलॉजीमध्ये पण शिकतो, लक्षात ठेवा. सो येस, यू कॅन टेक वन क्वेश्चन फ्रॉम द सीड टेक्नॉलॉजी, बट अगेन इट इज द पार्ट ऑफ द क्रॉप फिजिओलॉजी. तर खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. जेनेटिक्स मधून खूप जास्त क्वेश्चन असे आलेले नाही आहेत. प्लांट ब्रीडिंग आणि क्रॉप फिजिओलॉजीवरती जास्त क्वेश्चन्स किंवा जास्त एम्फेसिस होता. सो बट अगेन वी कॅन से इट वॉज अ मॉडरेट किंवा इझीच म्हणूया, मॉडरेट पण नव्हता, खूप इझी क्वेश्चन पेपर होता. ज्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास केला होता, सिलेबस पूर्ण जरी केला असेल तर त्यांना चांगले मार्क पडतील, आणि ज्यांनी पूर्णपणे पेपर कव्हर केलाय त्यांना नक्कीच चांगले मार्क पडतील. ठीक आहे. जर काय तुम्हाला काही शंका असतील ह्या पेपरबद्दल किंवा फॉरेस्ट्रीच्या बॅचबद्दल, येस ऑफकोर्स तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे की आपण फॉरेस्ट्रीसाठी जे काही ऑप्शनल्स आहेत, ॲग्रिकल्चर, बॉटनी आणि फॉरेस्ट्री, हे 3 ऑप्शनल्स जे आहेत, ह्या तिन्हीसाठी आपण बॅच लॉन्च करतोय. पण ही बॅच जे काही लॉन्च होणार आहे ती आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाल्यानंतर, म्हणजे आय थिंक सो 28 सप्टेंबरला आपली पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षा झाल्यानंतर इमिजिएटली फर्स्ट ऑर द सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर जे असेल, फर्स्ट वीक मध्येच बेसिकली आपण काय करणार आहोत, ही बॅच लॉन्च करणार आहोत. म्हणजे राज्यसेवेची प्रिलिम झाल्या एक आठवड्यानंतर आपली ह्या तिन्ही ऑप्शनलसाठी आपण बॅच लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. बाकीचे काही इतर डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज आम्हाला मेसेज करा किंवा चॅटबॉक्समध्ये क्वेश्चन्स टाईप करा, किंवा ऑफिसच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. जर काय भेटायचं असेल तर ऑफिसला व्हिजिट करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत आपण क्लिअर करू. ओके. थँक्यू.